मालेगावमधील उपमहापौरांच्या दालनामधील टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आलाय। उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता। हिंदुत्ववादी संघटना नगरसेवकांनी फोटो काढण्याची देखील मागणी केली होती। वाढता तणाव लक्षात घेता हा फोटो काढण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आलाय। तर याआधी उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता। त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला। त्याचबरोबर काही नगरसेवकांनी देखील आक्षेप घेतला होता। त्यानंतर पुढचा वाद टाळण्यासाठी अखेर उपमहापौरांच्या दालनामधला टिपू सुलतानचा हा फोटो काढण्यात आलाय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांनी म्हटले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होते असं सपकाळ म्हणतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे। महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे।